प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा, नाम स्मरणाचं खूप महत्त्व आहे. हे पहिला त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये खूप असे तपश्चर्या करावं लागायच्या जंगलामध्ये जाऊन, आणि परत यज्ञ करावं लागायचे मोठे मोठे, तेव्हा त्याला त्याचे फळ भेटायचे. पण कलियुगामध्ये आपल्याला वरदान आहे की कलियुग केवळ नाम आधारा. बघा, नाम घेता विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. जसं एखादं मोठे असं गवताचा ढिगारा असेल समजा, तर एखादी त्याच्यावर माचीसची ठिणगी पडली की ते कसं क्षणात एका जळून भस्म होतं, तसं आपण आयुष्यभर आपल्या हाताने काही जरी पाप झालेले असतील समजा, तर आपण नामस्मरण केलं, भगवंताचं नाव घेतलं, तर ते सगळं जळून भस्म होणार आहेत. बघा, आजामेळ हा खूप असा पापिष्ट होता, आणि एक आजामेळ काय करायचा, त्याचे वडील सांगायचे त्याला, दररोज जंगलामध्ये जा आणि देवपूजेसाठी फुलं घेऊन ये. मग आजामेळ तसंच करायचं, दररोज जंगलामध्ये जायचं आणि फुले घेऊन येत असत. मग एक दिवशी आजामेळने एका गणिकेला पाहिलं, त्या जंगलामध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, आणि त्याच्या मनात त्या गणिकेविषयीच रात्रंदिवस तिचा विचार करू लागला, तिच्या प्रेमामध्ये पडला. मग एक दिवशी तो काय केलं, त्याने गणिकेलाच घरी घेऊन आला. बघा, तो ब्राह्मण होता स्वतः, पण गणिकेला घरी घेऊन आला आणि नको तसं वागू लागला, आईवडिलांना त्रास देऊ लागला, बायकोला घराच्या बाहेर हाकलून काढू लागला. आणि नंतर मग त्या गणिकेची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काय करू लागला, कुठे पण अशा चोऱ्या करायला लागला, तिला सोन्याचा हार आणून देत असत, हिऱ्याचा आणून देत असत. त्याने आयुष्यभर खूप असे पाप केले. मदिरा भक्षण करू लागला आणि मांस भक्षण करत होता, आणि खूप अधर्माने वागत होता. मग एक दिवशी त्याचा मरणाचा समय आला, आणि मग आयुष्यभर खूप पाप केली असताना मग आजामेळाच्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं होतं त्याने. बघा, आणि मग मरत असताना त्याचा जीव त्याच्या मुलामध्ये अडकला, आणि त्याने नारायण म्हणून आवाज दिला मुलाला, आणि नारायण म्हणून आवाज दिला तर तो मोक्षाला गेला. बघा, मग त्याला नेण्यासाठी यमाचे दूत आले. तर नंतर लगेच विष्णूचे दूत आले. ते म्हणाले की हे आमचं ग्राहक आहे, ते म्हणाले आमचं ग्राहक आहे. तर यम म्हणाले ह्याने आयुष्यभर पापच केलेले आहेत सगळे, म्हणून आम्ही ह्याला नेणार आहोत. तर विष्णूचे दूत आले आणि ते म्हणाले नाही, आयुष्यभर जरी पाप केले असले तरी मरताना नारायण हा शब्द उच्चारला आहे, भगवंताचं नामस्मरण केलं आहे, म्हणून तो आता मोक्षास पात्र झालेला आहे. बघा, किती नामाचा महिमा मोठा आहे. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करायचं आहे जीवनामध्ये. प्रेमाने बोला धन निरंकारजी.